मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा आपण सिडको डॉक्टर दिघे न्यूज चॅनलच्या माध्यमातून सिडको, म्हाडा, पीएमआरडी किंवा प्रायव्हेट बिल्डरचे जे गृह प्रकल्प असतात त्यांच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। आज आपण सिडको किंवा म्हाडाने याचे जे आपले फॉर्म भरण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी जी मुदतवाढ करण्यात आलेली आहे त्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न व त्याबरोबरच वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। सिडकोची 26,000 घरांची जी लॉटरी जाहीर झालेली आहे ती लॉटरीची मुदतवाढ 10 जानेवारी 2025 पर्यंत करण्यामध्ये सिडकोने आता डिक्लेअर केलेला आहे। आणि त्यामुळेच ज्यांना घराचं स्वप्न साकार करायचं त्यांच्यासाठी एक स्वर्ण संधी मिळालेली आहे। कारण की मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे नवी मुंबईमध्ये आहे ते चालू होणार आहे आणि त्याची टेस्टिंग किंवा त्याची जे फर्स्ट फ्लाईट हे सर्व झालेलं असल्यामुळे निश्चितपणाने एकदम प्राईम सिडकोचे जे हे गृह प्रकल्प आहे प्राईम लोकेशन असणारे, स्टेशनच्या बाजूला असणारे आणि एअरपोर्टच्या चारही बाजूला असल्यामुळे निश्चितपणाने घराचं स्वप्न साकार करणाऱ्यांसाठी घराचं स्वप्न साकार होत असतानाच त्याबरोबर त्याचा मोबदला किंवा भविष्यामध्ये त्याची किंवा आजही त्याची जी रेंटल व्हॅल्यू असेल किंवा मार्केट व्हॅल्यू असेल ही जी रेंटल व्हॅल्यू खूप जास्त भेटू शकणार आहे। आणि मार्केट व्हॅल्यू तर निश्चितपणाने सिडकोने ज्या पद्धतीने दर आता आकारत आहे किंवा यापूर्वीची जे योजना आहे त्यामध्ये मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप कमी दरामध्ये सिडको हे घर सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे। त्यामुळे 26,000 घरांची जी लॉटरी आहे यामध्ये प्राईम लोकेशन जर आपण म्हणालात तर वाशी ट्रक टर्मिनल, पाम-बीच रोड असेल किंवा जुईनगर स्टेशन, खारघर स्टेशन, मानसरोवर स्टेशन, खांदेश्वर स्टेशन, खारकोपर स्टेशन आणि बामणडोंगरी जे उळवा बामणडोंगरी जो नोड आहे त्या ठिकाणी साधारणपणे 1700 बामणडोंगरीला फ्लॅट्स आहेत 1 BHK आणि यामध्ये 1 BHK 2 BHK हे सगळे वेगवेगळ्या नोड्समध्ये फ्लॅट्स आपल्याला उपलब्ध होणार आहे। सिडकोच्या जी कन्स्ट्रक्शनचं जे आहे ते L&T किंवा कॅपॅसिटी सारखे एकदम नावाजलेले आणि चांगलं कन्स्ट्रक्शन असलेले हे प्रोजेक्ट असल्यामुळे निश्चितपणाने एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे भविष्यामध्ये फायदेशीर ठरणारे आहेत। त्याचबरोबर याचा जो आपल्याला आतमध्ये वापरणारा एरिया जो असतो कार्पेट एरिया जो आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये जास्त लोडिंग नसल्यामुळे तो एक आपल्याला फायदा निश्चितपणाने होणार आहे। आणि हे मार्केट व्हॅल्यू पेक्षा खूप कमी असल्यामुळे सिडको किंवा सिडकोच्या या योजनेंना निश्चितपणे चांगला प्रतिसाद भेटत असतो। आणि यामुळे आपण गेल्या 7 वर्षापासून सिडको, म्हाडा, पीएमआरडीचे जे गृह प्रकल्प असतात त्यांचे फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकारी किंवा मदत माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही आलात तर निश्चितपणाने आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो। आपण फक्त इतर चॅनलप्रमाणे फक्त चॅनलवरती माहिती देत नाही तर ज्यांना घरं आपल्याला कमी म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक तजवीज नाही आहे तर त्यांना 100% म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असणारे कागदपत्र तयार करून देण्यापासून ITR किंवा इन्कम टॅक्स पेपर तयार करून देण्यापासून तर आर्थिक जी तजवीज असते किंवा फॉर्म रजिस्ट्रेशन सिडको म्हाडाचा भरून देण्यापासून तर आर्थिक तजवीज याचा अर्थ 100% गृहकर्ज मंजूर करून देण्यामध्ये राष्ट्रीयकृत किंवा नॅशनलाइज बँकेतून आपण आजपर्यंत यशस्वी झालेलो आहोत आणि याचा हजारो विजेत्यांनी फायदा घेतलेला आहे। त्यामुळे आपण फक्त आपण त्यांचे ह्या गृहकर्ज किंवा हे मंजूर करून देत नाहीये तर घराच्या नंतर आपल्या घराच्या ताब्यापर्यंतची पूर्ण प्रोसेसला आपण मदत करत असतो। त्याचबरोबर जे सर्वसामान्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात किंवा दर जास्त किंवा बामणडोंगरी 8,000 सिडको विजेत्यांचे जे दर 6 लाखांनी प्रत्येक फ्लॅट पाठीमागे आपण कमी करण्यामध्ये 8,000 सिडको विजेत्यांना संघटित करून पाठपुरावा करून आंदोलनं वगैरे करून आणि वेगवेगळे राजकीय नेते पक्षश्रेष्ठ यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या किंवा मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचून आपण यशस्वी करण्यामध्ये आजपर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये यशस्वी झालेलो आहोत। आणि सर्वसामान्यांचे प्रत्येक फ्लॅट पाठीमागे 6,08,000 सिडको बामणडोंगरी विजेत्यांचे कमी करण्यामध्ये यशस्वी झालो। यातील 1700 फ्लॅट आता शिल्लक आहेत आणि निश्चितपणाने ज्यांना
एअरपोर्टच्या अगदी जवळ असणाऱ्या स्टेशन किंवा अटल सेतू ज्या ठिकाणी टच होतो त्या ठिकाणी उळवा बामणडोंगरी जो नोड आहे या ठिकाणी घर घ्यायची इच्छा असेल तर निश्चितपणाने याची ही सर्व 6 लाखाने दर कमी असणारे, त्याचबरोबर एकदम प्राईम लोकेशन असणारे, हे आपल्याला एकदम स्टेशनच्या बाजूला असणारे आणि सी व्ह्यू असणारे फ्लॅट्स आपल्याला भेटू शकणार आहेत. तर आपण या प्रकारेच 26,000 जे वेगवेगळे नोड्स आहेत, प्रत्येक नोड आपण एका या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे आपण माझ्या चॅनलवर वेगवेगळे प्रत्येक नोडचे आतमध्ये फ्लॅटचे पूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच त्या नोडची सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याला निश्चितपणाने मदत होणार आहे. 10 जानेवारी 2025 पर्यंत सिडको लॉटरीचे फॉर्म भरण्यासाठी मुदत आहे. त्याचबरोबर म्हाडा लॉटरीसाठी 6 जानेवारी 2024 पर्यंत कोकण विभागासाठी जी आहे ती लॉटरीसाठी आहे. त्यामुळे निश्चितपणाने आपण ह्या दोन्ही यांना लॉटरीमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या माझ्या ॲड्रेसवर आपण आलात तर निश्चितपणाने आपण पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये आपलं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करणार. धन्यवाद. ते सरांच्या आईचं डोमिसाईल दिलं